नरसिंह अवतार भगवान विष्णूंनी का घेतला? असा कोणता अन्याय झाला होता की स्वतः विष्णूंना अर्धा मानव आणि अर्धा सिंह अशा उग्र रूपात अवतरावं लागलं? एक राक्षस राजा होता, हिरण्यकशिपू. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेव यांच्याकडून असे वरदान घेतले की त्याला ना माणूस मारू शकेल, ना प्राणी मारू शकेल, ना दिवस मारू शकेल, ना रात्र, ना घरात, ना बाहेर, ना शास्त्राने, ना जमिनीवर, ना अवकाशात. या वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला. त्याने स्वतःलाच देव घोषित केलं आणि सर्वांना त्याची पूजा करण्याचा आदेश दिला. पण राजाचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा परम भक्त होता. हिरण्यकशिपूने त्याला अनेक यातना दिल्या. विष दिलं, उंचावरून ढकललं, आगीत बसवलं, हत्तीखाली टाकलं. पण प्रत्येक वेळी विष्णूंनी त्यांचं रक्षण केलं. इथेच अधर्म आणि भक्ती यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला. विष्णूंनी नरसिंह रूप का घेतलं? हिरण्यकशिपूचं वरदान मोडता येत नव्हतं, म्हणून विष्णूंनी असा अवतार घेतला जो ना पूर्ण मानव होता, ना पूर्ण प्राणी. संध्याकाळी प्रकट झाला, ना दिवस ना रात्र. उंबरठ्यावर वध केला, ना घरात ना बाहेर. मांडीवर ठेवून नखाने वध केला, ना जमीन ना आकाश ना शास्त्र. अशा रीतीने वरदानाच्या सर्व अटी पूर्ण ठेवून अधर्माचा अंत झाला. या अवताराचा खरा उद्देश भक्त प्रल्हादचे रक्षण करणे, अहंकाराचा नाश करणे, धर्माची पुनर्स्थापना करणे, देव सर्वत्र आहे हे सिद्ध करणे. जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो तेव्हा परमेश्वर स्वयं न्याय बनून अवतार घेतो. धन्यवाद.